रंगपंचमीच्या तयारीसाठी या ठिकाणी फुलांची खरेदी केली जाते। आता तुम्ही म्हणाल रंगपंचमीसाठी फुलांची काय आवश्यकता, तर मुंबईमधील 6 इमारती यंदा फुलांची होळी साजरी करणार आहे। यामध्ये 2000 पेक्षा जास्त रहिवासी असणार आहेत। काय आहे एकूण संकल्पना जाणून घेऊया, काय सांगशील? नमस्कार, मी बंधू चव्हाण आणि पिक्सी आर्ट, बंधूज हेअर स्टुडिओ आणि मालवणगड स्पा हा आम्ही तिघांनी मिळून एक कन्सेप्ट ठरवली की यंदा पाण्याची खूप कपात आहे आणि खूप दुष्काळ आहे पाण्याचा। तर आपण ह्या वेळेला होळीसाठी असं काहीतरी निवडूया की जेणेकरून होळी पण होईल आणि ते रंग पण उधळले जातील, पण त्यात पाण्याची खूप बचत होईल, म्हणजे पाणी यूजच नाही होणार। सो आम्ही असं ठरवलं की फुलांची होळी ह्या वेळेला करायची आणि BID साडीमध्ये आम्ही तो कन्सेप्ट मांडला आणि त्या लोकांना एवढी ती प्रचंड आवडली की तिथे त्या 6 बिल्डिंग आणि ती 2000 जवळ रहिवासी ती होळी आमच्याबरोबर तशी साजरी करतात आणि आम्ही मस्तपैकी हे सगळं रंगीबेरंगी फुलं घ्यायला आज आलोत आहे। रंगीबेरंगी रंग आणि पाण्याऐवजी यंदा BIT चाळीत रंगपंचमी साजरी होणार आहे ती कलरफुल फुलांची। सामाजिक भान राखत तिथल्या रहिवाशांनी हा निर्णय घेतलाय। रंगपंचमीला फुलांची कमतरता भासू नये यासाठी झेंडू, गुलाब, मोगरा अशा 40 किलो फुलांची ऑर्डर देण्यात आली आहे। शहरी लोकांनाही पाण्याची किंमत कळावी यासाठी हा प्रयत्न असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय। आपल्या शहरात पाण्याची भरपूर टंचाई आहे, ते वाचवण्यासाठी यावेळी आम्ही नवीन कॉन्सेप्ट काढलाय की फुलांची होळी खेळावी। तर त्याच्यासाठी आपल्याला फुलांचा रंग वगैरे न वापरता फुलांचा वापर करून होळी खेळायची आहे। ॲक्च्युली पाण्याने कसं लातूरसारख्या शहरात पण आता पाण्याची भरपूर वीकली 1 टँकर त्यांच्याकडे पाणी, तीच परिस्थिती आपल्या मुंबईमध्ये येऊ नये म्हणून आतापासूनच आपण पाणी वाचवू। आता सध्या म्हणजे शेतकरी त्याचा एवढा बळी पडला आहे ना की म्हणजे ते बघून म्हणजे प्रत्येकाला अनुभव आला पाहिजे की काय तिथे परिस्थिती असेल, कसं त्यांचं जीवन कसं जगत असतील। इथे आपण असं आहे शहरामध्ये म्हणजे असं राहतो म्हणजे आपल्याला त्याची काहीच झळक अशी नाही। मग त्यामुळे मुलांना पण आपल्या इन फ्युचर पाणी काय महत्त्व आहे त्याचंही कळलं पाहिजे। सांताक्रूज मधल्या कल्पना सोसायटीतील रहिवाशांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बच्चे कंपनीलाही मनवलंय। या वेळेला त्या लोकांना समजलंय पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना घरी माहिती पडतं काय काय प्रॉब्लेम आहे। घरी पाणी येत नाही वेळेवरती, जर पाणी वेळेवर नाही आलं तर आपल्याला प्रॉब्लेम होतात, ते आताच त्यांना समजतंय, त्यामुळे ते आता जिद्द नाही करत। त्यांच्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे, तेच समजलेत, हे मेन आहे। ह्याच्यानंतर ह्यांचं बघून जर मोठी माणसं तर आपणे आप समजून जातील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।